5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? चला पटापटा गाडी चढून घ्या बरं. नमस्कार, क्या बात आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. युवा सेना उभी आहे, युवा सेना शिवसेना उभी आहे. वा वा वा. मंडळी, आपण कुठं आलो तुमच्या लक्षात आलं? महायात्रा वारी लोकसभेची पोचली कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये, बरोबर ना? या मतदारसंघाचे गेले 2 टर्म खासदार आहेत आताच्या महायुतीचे श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे हे आपल्या एकनाथ शिंदेचे सुपुत्र. एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाविकास आघाडीकडून कोण आहेत? वैशालीताई. वैशाली, अरे तुम्हाला चुकून विचारलं मी, पण तुम्हाला माहिती असेल तर सांगायचं. एवढं काय लगेच? त्यांच्या लोकांना पण माहित आहे. काय बोलताय हे बघा. आमच्या लोकांना माहिती आहे आमचा उमेदवार वैशाली दरेकर आहे, परंतु अजून कल्याण लोकसभेमध्ये माहिती नाहीये की महायुतीचा उमेदवार कोण आहे. महायुतीचा उमेदवार कोण आहे? बरोबर. मला सांगा, महायुतीचा उमेदवार अजून तुम्ही अर्ज पण नाही भरला, म्हणजे तुम्ही डिक्लेअर बरेच उशिरा झाले. काय गडबड झाली होती? सन्माननीय ऐका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी स्पष्ट केलेलं की हे सरकार जे याच्या अगोदरचं घरी बसलेलं सरकार होतं त्याचं सरकार नाहीये. त्या सरकारमधील जे युवराज होते यांनी 3 आमदारांच्या मानेवर पाय देऊन स्वतःची आमदारकी मिळवली होती. आणि त्यांनी पहिल्याच फटक्यात मंत्रिपद सुद्धा घेतलं होतं. आम्ही तशातले नाही आहोत. जोवर माझ्या पक्षाचे सगळे उमेदवार जाहीर होणार नाही तोवर आमच्या सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव जाहीर होणार नाही. त्यांनी बरोबर हेमंत गोडसेंची पण जाहीर केली होती. बरोबर आहे ना? कोणी बोललं झाली ना? अजून आहे ना, अजून नाशिकचे कुठे अजून ठरलं नाही काही? ठरलं नाही आजपर्यंत, ठरलेलं नाही. 20 तारखेला मतदान आलं, आता लवकर संपवून टाका सगळं. आम्हाला त्याची काळजी नाहीये. जनता आमच्या बरोबर आहे. वा, कोण उमेदवार आहे काय ते माहित आहे. कॉन्फिडन्स याला म्हणतात. कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. नमस्कार ताई, मला सांगा, श्रीकांत साहेबांनी काय काय 4 कामं केली विकासाची? विकासाची कामं तुम्ही बघा ना. अंबरनाथ पासून तुम्ही कळव्यापर्यंत जर गेलात तर रस्ता जो कंठशोष होत होता सामान्य नागरिकांचा की रस्ते नाही, आज तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही बघता आहेत. निकृष्ट दर्जाचे मुळीच नाही. याचा अर्थ तुम्ही रस्ते घालत नाहीत. इन्फ्रास्ट्रक्चर बघा तुम्ही. आज मेट्रो येणार आहे. मेट्रोचं स्वप्न सुद्धा कोणी बघितलेलं नव्हतं. ते सत्यात उतरवण्याचं काम सुरू झालं, सुरू होणार. आणि तिसरं, जास्तीत जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म्स हे सुशोभीकरण केलेलं आहे त्याचं. ताई, माईक शिवाय तुमचा आवाज ऐकू येतो. बोला. मला सांगा ना, डोंबिवलीमध्ये जर का मेट्रो चालू झाली असती तर अर्धा अधिक इथलं पब्लिक त्यांचं टेन्शन कमी झालं असतं. पण तीच गोष्ट त्याने बदलून आणि जे रस्ते बनवले, एक साधा पाऊस पडला तरी ते रस्ते खराब होतात आणि तिथून पाऊस एक पडला तरी रस्ते खराब होतात. नमस्कार ताई, तुम्ही काही राग मानू नका. तुम्ही बोलून टाका, यांनी काय कामं केलीत का नाही? यांनी 10 वर्षात तर काही केलं नाही. फक्त हे म्हणे मी डॉक्टर आहे. डॉक्टर असून एखादी तरी मेडिकल कॉलेज आणलं का यांनी? डॉक्टर असून एखादं मेडिकल कॉलेज आणलं नाही. हे मुख्यमंत्रीचे सुपुत्र आणि यांना सभा लागते मोदींची. म्हणजे यांनी काम काय केलं? 0. कामं केली असती त्यांना मोदीच्या सभेची गरज नसती. ह्यांचे नेते गडकरी म्हणतात डोंबिवली सगळ्यात पोल्युशन युक्त आहे. म्हणजे सगळ्यात घाणेरडं शहर डोंबिवली. सगळ्यात घाणेरडं शहर डोंबिवली. साहेब नमस्कार. ताईंनी सांगितलं, तुम्ही बघितलं का? हो, मी ऐकलं. मी त्याच्याबद्दलच बोलतो. डोंबिवली हा एज्युकेटेड लोकांचा वर्ग आहे आणि त्या वर्गाला माहिती आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदेनी काय काय कामं केलेली आहेत. आपल्या डोंबिवली सारख्या ठिकाणी आता मला बोलू द्या ना, बोलू द्या. तुम्ही बोलताना आम्ही गप्पा बसलो ना, तुम्ही बोलताना आम्ही गप्पा बसलो, तुम्ही गप्पा बोला. डोंबिवलीतली आणि आजूबाजूच्या लोकांसाठी पासपोर्ट ऑफिस आणलं. लोकांना ठाण्याला जायला लागायचं पासपोर्ट काढायला. आणि जी रस्त्याची दुरस्ते आता बघता तुम्ही, सगळीकडे सिमेंटचं जाळं पसरलेलं आहे. गाड्या व्यवस्थित जाऊ शकतायत. बरोबर. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे आहेत, शिवसेनेचे लोक इथं आहेत. त्यांचा पगार किती, हे बोलतात किती?
यांच्या लोकसभेमध्ये हे लोकसभेमध्ये यांचा एक नगरसेवक नाही हो. आमचे 3 आमदार आहेत, आमचे इतके नगरसेवक आहेत, यांचे पदाधिकारी आहेत आमचे. हे नुसते ओरडायला येतात तो ह्यांना दुसरं काही काम नाहीये. 10 वर्षामध्ये जर तसं असतं श्रीकांत शिंदेजींनी कामं नसती केली तर पुन्हा 5.5 लाखाच्या फरकाने निवडून आले असते का ते मला एवढं सांगा ना. 5.5 लाखाच्या फरकाने निवडून आले असते का? ताई जर बोला. यांनी विकास केला असता तर आतापर्यंत उमेदवारही जाहीर झाला असता. विकासाच्या नावाचं गाजर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आपण इथे शुद्ध पाणी मिळत नाही, पाणी मिळत नाही. प्रदूषणाचा मुद्दा आहे. मी नगरसेवक असताना उदंजन केंद्र केलेलं, त्याची अंमलबजावणी अजून होत नाही शुद्ध पाणी देण्याची. या ठिकाणी बाकीतल्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांगर फिरवतात, पोलिसांचा दंडुका दाखवून त्यांना पैसा न देता एकही बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवर कुठे आरक्षण टाकत नाही, पण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. हॉस्पिटलमध्ये आमच्या व्यवस्था आहे, ठाण्याला मुंबईला जावं लागतं. ठाण्याला मुंबईला जावं लागतं. हे आपण संपूर्ण लोकसभा क्षेत्राबद्दल बोलतोय. बोलायला द्या. उल्हासनगरमध्ये आपण 100 बेडचं हॉस्पिटल नगरपालिकेचं उभारलेलं आहे, जिथे 5 ऑपरेशन थिएटर्स आणि 32 ICU बेड आणि पूर्णपणे फ्री दरामध्ये तिकडे ऍडव्हान्स थेरपीज उपलब्ध करून दिलेले आहे. ओके. मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी निर्भयपणाचा माणूस आहे. मला कोणाची काहीच भीती नाही आहे. क्या बात आहे. बोला. माझा एक प्रश्न तुम्ही फक्त दिल्ली पर्यंत पोहोचवायचा. हा बोला बोला प्लीज. हा हे जर परत पंतप्रधान झाले, शक्यता नाही आहे, ते त्यांनाही कळलेलं आहे. पण जर झाले तर त्यांनी 1 जूनच्या आधी कुठल्याही सभेमध्ये लोकांना एक आश्वासन द्यायचं. 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामा जो झाला, ज्याच्यात आमचे 40 सैनिक शहीद झाले, आणि त्याच्यानंतर 8 नोव्हेंबर 2016ला जी नोटबंदी झाली, त्याच्यानंतर 10 ते 15 5 दिवसात अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक, राजकोट कोऑपरेटिव्ह बँक आणि तिसरी कोऑपरेटिव्ह बँक आता मी विसरलेलो आहे नाव, याच्यामध्ये अमित शाह एका बँकेचे अध्यक्ष आहेत अहमदाबाद कोऑपरेटिव्हचे, तिथे 17,000 कोटी रुपये 5 दिवसात डिस्ट्रिक्ट बँकेत कसे जमा झाले, या दोन्ही बर बोला. कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर विकास कामं करत असतो, परंतु आज एकंदरीत राज्याची आणि त्याची परिस्थिती बघितली, मूळ मुद्दे जे आहेत, लोकांना रोजगार नाही, महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, महिलांवरचे अत्याचार थांबलेले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, एकंदरीत सगळं कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न फार महत्वाचे आहेत. मनुष्य जगला, सर्वसामान्य माणूस जगला तर हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य माणूस जगला तर हा सगळा खेळ ओके आहे, नाहीतर हा खेळ आणि हे लोकशाहीची पालमल्ली चाललेली आहे. सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे. आमच्या खासदार साहेबांनी गेले 10 वर्ष जो विकास केलाय त्याचा एक अहवाल तयार केलाय. 90 पाणी अहवाल आहे. मी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आव्हान करतो, त्यांनी फक्त 9 कामं सांगावी त्यांनी 10 वर्षात केलेली. यांच्या नेत्यांनी यांचा उमेदवार नेत्यासारखाच दिलाय. नेता 2.5 वर्ष घराच्या बाहेर पडला नव्हता. यांचा जो उमेदवार आहे त्याचे 2015 पासून तुम्ही फेसबुक आणि याच्यावर पण बघा, तो कुठेच ऍक्टिव्ह, ते नेत्यानं सोशल मीडियाला येऊन तरी सांगायचं काहीतरी. यांचा महाविकास आघाडीचा नेता सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह नाही असं ते म्हणतात. त्यांनी आरोप केले हे शहर जी ही आपली एसटी अगदी स्मूथपणे चालू आहे, ते जे रस्ते बनवले ते डॉक्टर श्रीकांत शिंदे. ऐका, दुसरी गोष्ट, हे जे डोंबिवली शहर आहे त्याच्या जावई कोण आहे? सन्माननीय उद्धवजी ठाकरे. उद्धवजी ठाकरे जावई आणि आजोळ कोणाचं आहे? आजोळ कोणाचं आहे? आऊ म्हणजे आदित्य उद्धव. मग तुम्ही इतकी वर्ष एकत्र होते तुम्ही, हे सगळे तुम्ही विसरून गेले आणि आता तुम्ही असं सकाळ संध्याकाळ. मंडळी, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण आलेलो डोंबिवली कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये. मी एक ब्रेक घेतो, परत येतो, परत आपण चर्चा करू. बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. महायात्रा
17वारी लोकसभेची मध्ये आपण आलेलो आहोत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता हे विकासाची गोष्ट करणार आहेत असे यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. विकास म्हणजे काय तुम्ही सांगा मला. विकास म्हणजे लोकांना पूर्वीपेक्षा अत्यंत चांगले दिवस येणे, चांगले दिवस पूर्वीपेक्षा येणे. अत्यंत चांगलं कुशलतेने वागणं, रेल्वे मधला बदल, रस्त्यामधला बदल, इन्फ्रास्ट्रक्चर मधला बदल. तुम्ही जिथे जाल त्या त्या रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते सगळीकडे यांनी सामान्य माणसाचं जीवन सुकर झालं का? मला सांगा, कोरोना काळापासून गेली 5 वर्ष झालं 80 कोटी लोकांना नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 80 कोटी लोकांना अन्नधान्य फुकट मिळतंय. सामान्य लोक खूप खुश आहेत. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू का, लवकर बोला. कल्याण लोकसभेमध्ये एका महिलेला ह्यांनी बळीचा बकरा बनवलं. एका महिलेला बळीचा बकरा बनवलं. कल्याण मध्ये एका महिलेला बळीचा बकरा बनवलं. महिला कधीच बळीचा बकरा होऊ शकत नाही. ते ताकदवर आहेत. 50% पूर्ण देशाची आबादी 50% महिलांची आहे. आधी आबादी पुरा हक. त्यांनी जो विकास आता बोललेले आहेत, विकास झालेला नाहीये. विकास कशासाठी पाहिजे? महागाईचा मुद्दा होता, बेरोजगार होता, महिलांवरती अत्याचार होणार नाहीये, यातलं काही केलेलं नाहीये. फक्त मेरा घर बसा नाहीये, किसी का और का घर में बसाऊंगा नाही. आणि हेच काम त्यांनी केलेलं आहे पक्ष फोडून. देशाची अवस्था फार गंभीर आहे. देशाची अवस्था फार गंभीर आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. हे आता म्हणाले की देशाची परिस्थिती वाईट झालेली आहे. यांना माहिती नाहीये आपण 5th सुपर इकॉनॉमी झाली. 5th सुपर इकॉनॉमी. तुम्हाला 5th सुपर इकॉनॉमी माहितीये का? नाही. आपला देश आहे, तुम्हाला माहित आहे काय? हे बघा, हे काय सांगतायत. 5व्या क्रमांकावरच आपण देश. 5व्या नाही, हे खोटं, एकदम खोटारडे पंतप्रधान आहेत. आपला देश जगामध्ये बघितलं ना तर एकदम 100च्या पुढे. 100च्या पुढे. हे काय सांगतात खोटं? बोला. तुम्ही विचारलं 5th सुपर इकॉनॉमी म्हणजे काय? आपला भारत देश ही आज जगातली 5वी अर्थव्यवस्था आहे. बर. आणि आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलंय की पुन्हा एकदा संधी द्या. ही बी जगातली 3री अर्थव्यवस्था भारत देश म्हणून बनवेल आणि ती नक्की होणार. आणि त्याचा एक अर्थव्यवस्था तर वरती जाणारच आहे. कल्याण लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काम केलं म्हणून त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून बोललं जातं. साहेब, तुमचा कार्यक्रम जेव्हा मला समजला, मी सुरतला होतो. मी तिथून बुलेट ट्रेननी इथं डोंबिवलीला उतरलो आणि खासदार साहेबांनी बनवलेला बुलेट ट्रेननी प्रवास करत मी या ठिकाणी ठाकुर्ली पर्यंत पोहोचलो. आणि माझ्या खात्यात 15 माझ्या 5 घरात 5 जण आहेत. 75 लाख रुपये माझ्या खात्यात आलेले आहेत. त्या व्याजाच्या पैशावरती मी जगतोय. त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे. आणि आपल्या खासदार साहेब आणि मोदी साहेब 24 तासात 28 तास काम करतायत. ते फार दमलेले आहेत. म्हणून यावेळी 2024ला त्या दोघांना आराम देण्यात यावा. भारत देशावरील कर्ज 205 लाख कोटीवर पोहोचलं. 4 पटीने कर्ज आपण 5व्या स्थानावर गेलो. आपण तुम्हाला माहिती का नाही? 5व्या स्थानावर गेलो आपण. मग कर्ज घ्यावंच लागतं. त्यासाठी 5व्या स्थानावर जायचं असेल तर कर्ज घ्यावंच लागेल ना, बरोबर का नाही? 205 लाख कोटी, आणखीन काही लाख कोटी घेऊ आपण, बरोबर ना? मला एक सांगा, हा सांगा ना. तुमचा पगार किती? अवती जाऊ द्या. माझा नका पगार. माझा माईक धरून नको नको नको. नाही नाही, माझा पगार नाही. यांचा काढा. 50,000. तुम्हाला किती कर्ज मिळेल? मला 50,000. यांना 50,000वरती 50,000 कर्ज मिळेल. आपल्या देशाची इन्फ्रास्ट्रक्चरनी एवढी मोठी ताकद वाढली म्हणून आपल्याला 205 लाख कोटीचं कर्ज मिळालंय. कर्ज सुद्धा त्यालाच मिळतं ज्याची कळलं काय? तुम्हाला आम्हाला कर्ज मिळत नाही. कर्ज देशाला मिळतं, तुम्हाला आम्हाला मिळत नाही. सामान्य माणसाला मिळत नाही कर्ज पैसेवाल्याला मिळतं. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला कर्ज मिळतं, बरोबर? तुम्हीच बोलले, तुमचं बोलणं सांगतोय मी. मंडळी, तुम्ही तुमचं उत्पन्न किती वाढलं ते सांगा मला. गेल्या 10 वर्षात तुमचं उत्पन्न वाढलं का? महागाई वाढली का? काय झालं?
शिक्षणाचा खर्च वाढला, आरोग्याचा खर्च वाढला, रस्ते सुळसुळीत झाले, पण करणार काय? सामान्य माणूस जगणार कसा? हा प्रश्न तुमच्या मनात येतो का? कारण यांनी असं सांगितलं की कर्ज ज्याची कॅपॅसिटी असते त्यालाच मिळतं. तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवा मंडळी, तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवा, जास्त लोन मिळवा. क्या बात आहे. दुसऱ्याची पोरं मांडीवर घडवायची, स्वतःच्या नेत्यांना तिकीट द्यायचं नाही, गद्दारांना घ्यायचं, वॉशिंग मशीन टाकायचं आणि सांगायचं आमची सत्ता. यांच्याकडे काय सांगा तुम्ही? हे सगळे कार्यकर्ते तुम्ही एकदा नीट बघून घ्या. हे शिवसेनेत होते, शिवसेना फुटली, काही लोक शिंदे साहेबांबरोबर गेले, काही लोक उद्धव साहेबांबरोबर थांबले. उद्धव साहेबांना मिळाली मशाल, शिंदे साहेबांना मिळालं धनुष्यबाण. मंडळी ही सगळी वर्ष 2 वर्षापूर्वी फार गुन्हे गोविंदाने होते. आता हे एकदम एकमेकाला खाऊ की गिळू याच्यामध्ये आहेत. पण तुम्ही विचार करायचा आहे तुमच्यासाठी नेमका कोणता उमेदवार करेक्ट आहे, कोण आपला विकास करणार आहे, कुणाला खरंच विकासाची व्याख्या माहिती आहे, कुणाला खरंच विकासाची जाण आहे, अशा उमेदवाराला मतदान करा. मत फुकट जाणार नाही, मतदान करा. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. आपली महायात्रा वारी लोकसभेची आज इथं कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये संपली. जवळपास 20 ते 22 लोकसभा मतदारसंघाचा मी दौरा केला. सगळ्या मतदारसंघामध्ये मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की काय नेमका इथं विकास झालाय का, विकास म्हणजे काय हे नेमकं कोणाला कळलंय का, राजकीय नेत्याला कळलंय का, सामान्य माणसाला कळलंय का, विकास म्हणजे काय. तर मला एक उत्तर असं मिळालं, विकास ही निरंतर प्रक्रिया असते. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, एवढे रोड्स उभे झाले, एवढ्या सगळ्या सोयी सुविधा नागरिकांना मिळायला लागल्या, सगळं तर छान झाले, मग तुम्हाला विकास का दिसत नाही असं मला विचारण्यात आलं. मंडळी, मी काही लोकांशी बोललो, गरीब लोकांना विचारलं, त्यांना विचारलं तुमचं जगणं सोपं झालंय का हो या गेल्या 10-15 वर्षात. त्या बिचाऱ्यांनी माझ्याशी काही संवादच साधला नाही. माझ्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ते त्यांच्या पोटापाण्याच्या कामाकडे लागले. मंडळी, मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, आता मतदान येणार आहे, मतदानाचा हक्क बजावा. मतदान हे सगळ्या अर्थानं बदल घडवण्याचं एक मोठं साधन आहे, जे आपल्याला आपल्या संविधानानं दिलं आहे, जे आपल्याला लोकशाहीने दिलं आहे. आणि लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची असेल तर आपण मतदान करणं ही आपली जबाबदारी नाही, तर हे आपलं, मला असं वाटतं की एक सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे, जबाबदारी आहे. ही आपल्याला टाळून चालणार नाही आहे. मतदान करा. मी जातो आता माझ्या घरी, लेकराबाळात जातो, बघतो त्यांना काही बिस्किटं लागतील, काही गोडधोड द्यावं लागेल. विचार करतील ना, बाप इतक्या दिवसांनी घरी आला, काय आणलं बापानी. त्यांना सांगणार मी, या सगळ्या वारीच्या गोष्टी सांगणार आणि त्यांना सांगणार, बाळानो जेव्हा मोठे व्हाल तेव्हा मतदान नक्की करत जा. चला जाऊया आपल्या पुढच्या. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.